मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि फिटर या चॅनलवरती। तर आज आहे दसरा। तर दसऱ्याच्या माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमचं आयुष्य दीर्घायुष्य होऊ आणि सगळ्यांना सुख संपत्ती लाभो आणि सर्व सुखी राहू हीच प्रार्थना। तर अंघोळ वगैरे झाली आता आणि आता सर्व तयारीला लागलोय। पहिलं तर आता मी गाड्या धुणार आहे, तुम्हाला दाखवतो। सिस्टमॅटिकली झाले, एक गाडी धुवायची, एक गाडी धुवायची आणि आपल्याला ऑर्डर धुवायची। हे बेसिकली लावले ना साईडला, हे दूध घेऊन जाण्यासाठी आहे। ती फक्त आम्ही दुधासाठी वापरतो आणि पर्सनल यूजसाठी। आणि इथे काय आपण सगळ्याच कामाला वापरतो। सगळी अरेंजमेंट झालेली आहे। हा प्रेशर पंप आहे, फोम आहे, झालेली आहे अरेंजमेंट। तर चालू करूया पटपट। बिफोर वर्सेस आफ्टर दाखवतो तुम्हाला बघा। फायनली आता माझ्या गाड्या धुवून झाल्यात, एक तासात बघा कशी आमची चमकते। ऑर्डर ती पण धुतली। ह्या दोन टन आता जाऊन नवी बांधायची। तर पप्पानी मी आता नवी बांधायला चालू करतो। मी पप्पानी थोडीशी बांधली आहेत, बाजूला ठेवले, तर त्यांना अजून बांधायला चालू करतो। तर आता पूजा वगैरे करून झाले, तुम्ही बघू शकता मी कसं सामान वगैरे लावले ते। किती मस्त वातावरण झालं आहे, आमची भराडी आहे। असं जरा पाऊस गेला ना की जरा बरं वाटतं। ऊन पडतं तेव्हा भातांची पूर्ण वाट लावून टाकणार आहे। तर आता आम्ही चाललोय सोनं घेऊन यायला, आपट्याची पानं जे खाली आमच्या मांडाजवळ आहे होळीच्या, तुम्हाला दाखवतो मी। तिकडून आता आम्ही जाऊन घेऊन येणार त्याला। मग इकडे आम्ही ते सगळं सामान वगैरे लावलं आहे पूजेसाठी, त्याच्याजवळ ठेवणार आणि संध्याकाळी लुटायला जाणार सोनं। दाखवतो। चाललोय सोनं आणायला, पण आता ऊन पडले ना त्याच्यामुळे बाजूचं बाहेरचं मस्त वाटतं। खतरनाक ऊन पडलंय, मला बरं वाटतं। पाऊस होता आज थोडाफार, मस्त वाटतं बघा दाखवतो। हे बघा किती मस्त वाटतं। लेफ्ट साईडला सगळी आमची शेती। तर आता आम्ही फायनली येऊन पोचलोय जिकडे हे हातामोर दिसतंय तुम्हाला, या आपट्याचं झाड आहे। याचे आम्ही आता सोनं घेऊन जाणार, म्हणजे पानं घेऊन जाणार। तर आता पूजेला सुरुवात केली आहे। आता पूजा हे आमचे गावकर आहेत वाडीचे, म्हणजे गावाचे पण आहेत। ते आता पूजा करतील, मग वरती एक माणूस चढेल आणि फांद्या तोडून देईल। मग ते आम्ही पाने थोडी थोडी करून घेऊन जाऊ। हा बघा वरती जातोय बघा असं। आता हे मित्रांनो घेतलेत सगळे आपट्याची पानं। आता जातो पहिला आधी ग्रामदेवतेला, म्हणजे आमच्या रवळनाथाला द्यायचे आहेत। हे आमच्या रवळनाथाचं मंदिर आहे, ग्रामदैवतेचं। हे बघा असं आतमधून आहे, ओल्ड आहे पूर्ण, म्हणजे जुनं आहे। थोडा जीर्णोद्धार फक्त केलेला आहे त्याचा, बघू शकता तुम्ही। इकडे आता आम्ही थोडी आपट्याची पानं देऊ। तर इथे बाहेर हे असं बाहेरून दिसतं। इकडून आता हे आहे आमच्या म्हणजे मंदिराच्या बाजूलाच आहे, रवळनाथाच्या गांगोचं मंदिर आहे, गांगोदेवाचं। आणि आता आम्ही सर्व सोनं वगैरे देवाला घालून आता घरी निघालोय। तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।